नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठीच्या भागात मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. कविता 6वी टपटप पडती या कवितेचा तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. चला तर मग तुम्ही तयार असालच. माझा पहिला शब्द आहे ऊन सावली. ऊन सावली एकच शब्द आहे. उ न सावली ऊन सावली. झालं. दुसरा शब्द आहे मोर पिसारा. एकच शब्द आहे. मोर पिसारा मोर पिसारा. मी उच्चारण कुठे लांबवते याच्याकडे नीट लक्ष द्या आणि मगच तुमचा शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. मोर पिसारा एकच शब्द आहे. झालं लिहून. चला, तिसरा शब्द आहे दूर दूर. शब्दलेखन करत असताना टेक्स्टबुक वर्कबुक बंद असणं आवश्यक आहे. तिसरा शब्द आहे दूर दूर. दूर 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 एकच शब्द आहे. चौथा शब्द आहे लुकलुक. तारा कसा करतो तर लुकलुक तो तारा म्हणून शब्द आहे लुकलुक एकच शब्द आहे. लुक लुक लुकलुक. झालं लिहून. चला आता आपण शेवटच्या शब्दाकडे वळूया. पाचवा शब्द आहे सौंदर्य. सौंदर्य कसं लिहिणार? सौंदर्य. चला झालं लिहून. आता आपण सगळे शब्द बघूया. नीट ऐका, जर काही राहिलं असेल तर ते कव्हर करा. पहिला शब्द होता ऊन सावली. दुसरा शब्द होता मोर पिसारा. तिसरा शब्द होता दूर दूर. चौथा शब्द होता लुक लुक. आणि पाचवा शब्द आहे सौंदर्य. मला वाटतं लिहून झालं असेल. नेहमीप्रमाणे या शब्दलेखनाची उत्तरं सेकंडला स्लाइडवर मिळतील. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. मुलांनो, सेकंड व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व करत होतो, बरोबर? प्रश्न चौथा आपला चालू होता. वर्कबुक उघडायचं आहे. वर्कबुक पेज क्रमांक 30 पान नंबर. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळी उत्तर लेखन करत असतो आपण त्यावेळेला पाठ्यपुस्तक त्यातला तो लेसन स्पेसिफिक लेसन जो चालला आहे तो उघडायचा आहे आणि पेन्सिलही जवळ ठेवायची आणि पेन आणि वर्कबुक घेऊन बसायचे, बरोबर? तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न चौथा त्याचे 1, 2, 3 प्रश्न अभ्यासले होते. आज आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. ठीक. तर प्रश्न चौथा होता खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न चाललाय. त्यातला चौथा प्रश्न आहे मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते. बघा कसे वाटते. आज आपण जी उत्तरं पाहिलेली आहेत, सॉरी शब्दलेखन जे पाहिलेलं आहे, बरोबर, ते यालाच म्हणजे याच वाक्यांमधून होतं.
चला तर मग क्लू मिळालाय. उत्तर काय बघा. मुलांना त्यांचे गाणे कसे वाटले. बघा, गाणे अमुसे झुळझुळ वारा, गाणे अमुसे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. म्हणजे मुलांना त्यांचं गाणं कसं वाटतंय. तर मुलांना त्यांचं गाणं झुळझुळ वाऱ्यासारखं वाटतंय, लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखं सुद्धा वाटतंय. बरोबर. पहिल्यांदा आपण डिस्कस करूया आणि मग तुम्हाला मी लिहायला देते, म्हणजे तुम्हाला समजून घेता येईल की उत्तर काय आहे. पाचवा प्रश्न पाहूया. कोणासारखे फुलण्यास कवितेत सांगितलेले आहे. बघा, शेवटचा स्टांजा जो आहे, शेवटचं कडवं त्यात दिलं आहे. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. मिळालं उत्तर तुमचं. काय बरं उत्तर आहे. कोणासारखे फुलण्यास कवितेत सांगितले आहे. फुलासारखे. आता आपण सहावा प्रश्न बघूया. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे. आत्ताच आपण म्हटलं, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजेच जी मुलं गाणी गात नाहीत ती खुळे आहेत असं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. आपण कोणाला खुळं म्हणायचं नाही या, नाही तर समोरच्याला राग येईल. चला आता आपण लिहून घेऊया 3 प्रश्नांची उत्तरं. बघा, मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते. इथे ओळ पुरत नाहीये. मुलांना तुमच्या हातात पट्टी आणि पेन्सिल पण असणार आहे. खालती एक लांब लचक अशी लाईन मारायची आहे, म्हणजे लाईन आखून घ्या आणि त्याच्यावर तुमचं उत्तर लिहा. चला, मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते. मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे वाटते. लिहा. मुलांना त्यांचे गाणे, हे कुठून घ्यायचंय. प्रश्नातनं घ्यायचंय. झुळझुळ वाऱ्यासारखे. ती य ला आडवी रेष मारलेली आहे ना, साधारण अशी यू सारखी थोडीशी, तो र आहे. वाऱ्यासारखे. आणि लुकलुकणाऱ्या, पुन्हा शेवटला पण आहे बघा, र लावलाय य ला, तो असा आडवा एक सरळ रेष अशी मारलेली आहे मी. ताऱ्यासारखे मला पुन्हा तसंच आहे. यच्या पुढे जी जोडलेली आहे तो र आहे. तो अशा प्रकारे वापरतात. झालं लिहून. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 5वा. कोणासारखे फुलण्यास कवितेत सांगितलेले आहे. कोणासारखे तर फुलासारखे. लावर अनुस्वार येईल. फुलांसारखे पाहिजे. फुलांसारखे लावर अनुस्वार द्या. कारण पुस्तकामध्ये बघा फुलांसारखे सर्व फुलारे लिहिले. फुलांसारखे फुलण्यास कवितेत सांगितले आहे. झालं लिहून. छान अक्षर काढा. वाचनीय असलं पाहिजे आणि एकदम छोटं छोटं काढू नकात.
झालं. आता 6व्या प्रश्नाकडे वळूया. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? जी मुले गाणी गात नाहीत त्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. लिहा. झालं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5वा. खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा. आता अर्थ दिला आहे आणि तुम्हाला ते वाक्य कवितेची जी ओळ आहे ती ओळ शोधायची आहे. बघा बरं, प्रयत्न करून मी तुम्हाला वेळ देणार आहे. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या तालावर गवत आनंदाने डोलते. बघा बरं, गवत आनंदाने डोलते हा शब्द असलेला कवितेची ओळ बघा मिळते का? आनंदाने म्हणजे खुशीने. कालही मी तुम्हाला सांगितलं होतं. कविता शिकलो तेव्हाही आपण बघितलं होतं. मिळाली ओळ? व्हेरी गुड. किती ओळ आहे ती? वरून 4थी ओळ आहे. बरोबर. चला नंतर लिहूया आपण. उत्तर पहिलं शोधूया. मग आता दुसरी ओळ काय दिली आहे? दुसरा अर्थ. धरती जणू आनंदित झाली आहे, हसत आहे, फांदीवरती फुलांचा झोपाळा झुलतो. बघा बरं, झोपाळा झुलतो या संदर्भात काही दिलंय का आपल्याला? आहे. कितवी ओळ आहे? 6वी ओळ. धरती आनंदित झाली आहे, हसत आहे. बस 6वी ओळ काय? हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. बरोबर. छान उत्तर मिळाली तुम्हाला. चला आता आपण लिहून घेऊया. चला लिहून घ्या. प्रश्न 5वा. खालील कवितेच्या ओळी शोधा. त्यातलं पहिलं आहे, वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या तालावर गवत आनंदाने डोलते. उत्तर काय आहे? येतो वारा पहा भरारा. नंतर स्वल्पविराम आहे, गवत खुशीने डुले आणि मग एक्सक्लेमेशन मार्क आहे, ज्याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. आणि कॉमाला स्वल्पविराम असं म्हटलं जातं. लिहून घ्या ओळ. मी लिहायला वेळ देते तुम्हाला. झालं लिहून? चला पुढच्या ओळीकडे जाऊया आपण. दुसरा अर्थ. धरती जणू आनंदित झाली आहे, हसत आहे, फांदीवरती फुलांचा झोपाळा झुलतो. या अर्थाची ओळ काय पाहिली आपण? 6वी ओळ आहे ना ती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. स्वल्पविराम द्यायचे आणि एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. हे मी पुन्हा पुन्हा बोलत जाते कारण का तुम्हाला ते शब्द कळला पाहिजे. पुढे व्याकरणामध्ये ही विरामचिन्ह विचारली जातात, त्यांची नावं विचारली जातात. चला लिहून घ्या. झालं लिहून? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वर्कबुक पेज नंबर 31. प्रश्न 6वा.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मुलांना तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. ताल, ताल म्हणजे काय? ठेका. गाणं चालू असताना जो रिधम येतो ना त्याला ताल असं म्हणतात. त्यानंतर सावली, सावली म्हणजे शॅडो म्हणजेच छाया. गवत, गवत म्हणजे तृण. फांदी, फांदी म्हणजे शाखा किंवा डहाळी. दोन शब्द दिलेले आहेत. आणि झोपाळा, झोपाळा म्हणजे काय? झुला किंवा आपण त्याला हिंदोळा सुद्धा म्हणतो. खुळे, खुळे म्हणजे वेडे. चला आता लिहून घेऊया. लिहा न चुकता. ताल, ताल म्हणजे ठेका. आता हे तुम्हाला शोधायचे कुठे, तर त्याचं एक टिप मी तुम्हाला देते. वर्कबुकमध्ये जे शब्दार्थ दिलेले असतात ना, त्या शब्दार्थामध्ये हे शब्द दिलेले असतात. त्यांचे समानार्थी शब्द सुद्धा दिलेले असतात. तिथून हे लिहायचे असतात. हां, आता मी तुम्हाला लिहून देते. तुम्ही लिहून घ्या. आणि पाठही करायचे आहेत. परीक्षेत हे विचारले जातात 2 मार्कांसाठी. हां, लिहिलं? ताल म्हणजे ठेका. सावली, सावली म्हणजे छाया. मग एक गवत, गवत म्हणजे तृण. मित्रला खालती उलटा उकार दिलेला आहे. हा कसला आहे माहितीये तुम्हाला? याला रुकार असं म्हटलं जातं. रुकार. तुम्ही बघा आई शिकता बरोबर. आ इ ई उ ऊ रू. जो रू ऋषीतला येतो ना, त्या रू ऋषीतलं हे चिन्ह आहे. जसं तुम्ही आ म्हणता, आ म्हणजे म्हणता आ नंतर क ला मला आ लावायचं असेल तर आपण काय करतो? क ला एक काना देतो. म्हणजेच आचं सिम्बॉल काय? एक काना. बरोबर. तसं रूचं जे चिन्ह आहे त्याला रुकार असं म्हणतात. मग हा उलट्या प्रकारे जातो. तृण म्हणजे त अधिक रू ऋषीतला म्हणून तृ. पण इथे तचं पाय मोडून रू न लिहिता त्याचा जो रुकार दिलेला आहे तो आपण वापरतो इकडे, म्हणून तो तृण आलेला आहे. हा शब्द कसा येतो तो सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. चला झालं. आता चौथं लिहा. फांदी, फांदी म्हणजे शाखा किंवा डहाळी, ब्रांच. दोन्ही शब्द आवश्यक आहेत. दोन्ही लिहून घ्या. जो आठवेल, जो सोपा वाटेल तुम्हाला तो तुम्ही लिहा. मग आता सध्या दोनही लिहून घ्या. झालं. आता पाचवा, पाचवा काय आहे? झोपाळा. झोपाळा म्हणजे झुला किंवा हिंदोळा. लिहा दोनही शब्द. आणि जो शब्द आवडेल तो लक्षात ठेवा, पाठ करा. झालं. आता सहावा शब्द खुळे. खुळे म्हणजे वेडे. झालं लिहून. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 7वा. खालील दिलेल्या पहिल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनातील दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ त्याने बरे वाईट दिले. मी मुलांना तुम्हाला वेळ देते. मागच्या वेळी असाच एक बॉक्स आला होता. त्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं की पेन्सिल घ्यायची आणि त्यांना रेषा मारत जायच्या. जसं अशुभ जो पहिला शब्द आहे क्लॉकवाईज जायचं म्हणजे शब्द मिस होणार नाहीत तुमचे. बरोबर. अशुभ. मग उत्तर काय आहे? जर समजा तुम्ही अशुभवर 1 नंबर घातला तर उत्तरावरती आतला चौकोन जो आहे पांढऱ्या रंगाच्या चौकोनामध्ये जे शब्द त्याच्यावरती 1 लिहा. किंवा पेन्सिलीने दोघांना रेघडून एकत्र जॉईन करा किंवा कट करत जा. जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करा. मी 1-2 मिनिटं देते तुम्हाला. हे सगळं तुम्ही करायचं आहे. बघा म्हणजे पुन्हा सांगते जर गोंधळ झाला असेल तर. अशुभ या शब्दाला
पांढऱ्या अशुभ हा शब्द कुठे आहे? बघा मी पॉइंटरने दाखवते. हा शब्द आहे माझा अशुभ. बरोबर, हा बाहेरचा चौकोन आहे. आता हे आहे व्हाईट कलरचा आहे ना, हे उत्तरांचा चौकोन आहे. मग अशुभचं काय येईल? बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे, शुभ वरती. काय येतं बरं? शुभ. हा, मग इथे एक नंबर द्या आणि इथे एक नंबर द्या, किंवा पेन्सिलीने अशुभवर रेघोडून इथून बाजूने शुभवरती रेघोडा. बरोबर, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. चला बरं, मी तुम्हाला वेळ देते, उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. चला, शोधतात ना? दुसरा शब्द घ्यायचा आहे सावली. सावलीला काय येईल बघा? बरे, चढ, नफा, ऊन, आत. मुद्दामन वाचून दाखवते म्हणजे वेळ जास्त जायला नको. मिळालं? तिसरा शब्द आहे अपयश. अपयश बघा पुढे काय आहे? जो शब्द झालाय ना त्याच्यावर मार्किंग करत जा, म्हणजे उरलेले शब्द आहेत ते आपल्याला उत्तर चेक करता येतात. हा शॉर्टकट आहे. अपयश, बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे. मिळालं? अपयश, यश. बरोबर. मग आहे उतार. उतार म्हणजे स्लोप. स्लोपच्या विरुद्ध काय आहे? चढण असते. बरोबर. मग बघा इथे शब्द काय? बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे, शुभवर्ती. मिळालं असेल उत्तर. बरोबर. आता पुढे खाली. खालीचं काय? खाली म्हणजे डाऊन. त्याच्या अपोजिट शब्द काय? बघा, बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे, शुभ, वरती. उत्तर मिळालं असेल. आता नेक्स्ट आहे बाहेर. बाहेर मग काय येईल बघा? आतला चौकोन बघा. बरे, चढ, नफा, ऊन, आत. मिळालं? ठीक. आता पुढचा शब्द आहे दुःख. मग दुःखचं काय येणार? बघा, आतला चौकोन बघा. बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद. मिळालं? दुःख, आनंद. अशा प्रकारे शोधायचे. मग आहे खुळे. खुळे बघा. बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे. खुळेचं शहाणे येईल का? खुळे म्हणजे वेडे. वेड्याच्या विरुद्ध शहाणे. बरोबर. त्यानंतर आहे तोटा. तोटा म्हणजे लॉस. आणि मग तुम्हाला काय? प्रॉफिट शोधायचं आहे. प्रॉफिट म्हणजे काय? बघा शब्द. बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे, शुभवर्ती. जी उत्तरं झालेली आहेत ना त्याला कट करत जायचं, म्हणजे काय होईल? उरलेले शब्द जे आहेत त्यातनं आपल्याला शोधावं लागेल. मग आपली मेहनत कमी पडेल. हां, मेहनत कमी होईल आपली. मिळालं तोटा? ठीक आहे. आता पुढे बघूया वाईट. बघा बरं उत्तर. वाईट. बघा मिळालं उत्तर. सुरुवातीलाच आहे. बरोबर. मग शेवटचा शब्द आहे लहान. लहान म्हणजे छोटे. त्याच्या विरुद्ध काय बघा? बरे, चढ, नफा, ऊन, आत, आनंद, यश, शहाणे, मोठे. बरोबर. चला आता आपण लिहूया. बघा मी तुम्हाला मगाशी जे सांगत होती ना, अशुभ आहे त्याच्यावरती शुभ म्हणून मी क्रॉस लाईन केली आहे. मग सावली आहे, त्या सावलीवर मी आडवी लाईन केलेली आहे. मग सावलीचं काय आहे? ऊन. मग ऊनवर पण तशाच प्रकारची लाईन मारलेली आहे. मग अपयश आहे, मग त्याला 2 लाईन मारल्या आहेत म्हणून यश आहे उत्तर, त्याला डबल लाईन मारली आहे. उतार. उतार म्हणजे चढ. उतारला मी सर्कल केलंय म्हणून चढला पण मी सर्कल केलंय. कळलं? तर ह्या अशा प्रकारे आपल्या डोक्याने आपल्याला हव्या त्या आपल्याला समजतील अशा खुणा करत जायचं. आणि त्या खुणा मी मुद्दामून ठेवल्यात तुम्हाला समजवून सांगण्यासाठी. झालं की मग त्या पेन्सिलीने करायच्या ह्या आणि मग इरेज करायच्या. चला बरं लिहून घ्या. एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जायचं.
अशुभ शुभ लिहून घ्या. दोन्ही शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मग आहे सावली ऊन. तुम्ही ऊन सावली लिहिलं, शुभ अशुभ लिहिलं तरी चालेल. पहिल्यांदा व्हाईट चौकोनातलं लिहिलं आणि नंतर मग बाहेरच्या पिंक कलरच्या चौकोनातलं लिहिलं तरी चालणार आहे. ओके. आता तिसरं आहे यश, अपयश, यश. मग आहे उतार चढ, चढ उतार. उलट सुद्धा लिहू शकता. मी बाहेरचा चौकोन पहिल्यांदा घेतलाय म्हणून बाहेरचा शब्द पहिल्यांदा लिहिला. मग आहे खाली वरती. मग पुढचं आहे बाहेर आत. नंतर आहे दुःख आनंद. मी वेळ देते, सगळं काम आत्ताच्या आत्ताच करायचंय लेक्चरमध्ये, कळलं? नाहीतर मग बुक कंप्लीट होणार नाहीये. तुमची ॲज युजल परीक्षा होणार आहे सेमिस्टर. नंतर आहे खुळे शहाणे किंवा शहाणे खुळे, काहीही चालेल. आता इथे जागा नाहीये मी म्हणून वरच्या बाजूला सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा लाईन मारू शकता पट्टी पेन्सिलीने आणि वरच्या बाजूला लिहून घ्या, कारण जागा कमी आहे. तोटा नफा. झालं लिहून? पुढे आहे वाईट बरे. तुम्ही बरे वाईट सुद्धा लिहू शकता. आणि शेवटचा शब्द आहे आपला लहान मोठे किंवा मोठे लहान, काहीही लिहू शकता तुम्ही. बरोबर? झालं लिहून? मुलांनो, आता वेळ झाली आहे शब्दलेखनाची उत्तरं बघण्याची. चला तर मग. पहिला शब्द होता ऊन सावली. एकच शब्द होता, मी म्हटलं. काल आपण म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हात शब्द घेतला होता, त्याच्यामुळे ऊला शेपूट नव्हता. नुसता ऊन जेव्हा लिहितो त्यावेळेला त्याला शेपूट असते. हा, ऊनला ऊच्या उकाराला. पुढे आहे मोर पिसारा. मोर पिसारा नव्हतं सांगितलं, मोर पिसारा. अलगद उच्चारण होतं, प्रोनाउन्सिएशन, त्यामुळे पीची वेलांटी जी आहे ही पहिली आहे. मग तिसरा शब्द होता दूर दूर. दूचा उकार दुसरा, दोन्ही. चौथा शब्द होता लुकलुक. दोन्ही लूचे उकार पहिले आहेत. आणि पाचवा शब्द होता सौंदर्य. सौवर सला काना सा आणि त्या सावर दोन्ही मात्रे आले पाहिजेत. बघा मुलांनो, काही वेळेला मुलं लिहिताना काय करतात, सा लिहिल्यानंतर म्हणजे सौ लिहायचं असेल ज्या वेळेला, त्यावेळेला सला जोडून जो
स चा काना असतो त्यावर एक मात्रा देतात, स ला सा असतो त्या सावर एक मात्रा देतात, असे प्रत्येक कान्यावर 2 मात्रे देतात. मुलांनो, व्याकरणामध्ये हे चुकीचं आहे. स चा जो काना आहे सा, त्या साच्या डोक्यावरच दोन्ही मात्रे आले पाहिजेत. कळलं? औ तसा सौ आहे. कळलं? त्यामुळे दुसरा जो आपण काना देतो त्या दुसऱ्या कान्यावर हे 2 म्हात्रे आले पाहिजेत. आणि सौ म्हणून सौंदर्य, म्हणून सौवर अनुस्वार आहे. डोक्यावर टिंब देतो ना त्याला अनुस्वार म्हणतो. आणि दर्य, ज्यावेळेला र चा उच्चारण होतं त्यावेळेला मी म्हटलं की आपण बोलताना सौंदर्य असं म्हणतो. मग जेव्हा र करतो त्याच्या पुढच्या अक्षरावर रफार येतो आणि म्हणून सौंदर्य लिहिताना सौंदर्य यवर रफार येतो. ओके. आता पुढचे प्रश्न जे आहेत आपले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जे उत्तरं एकदा नजरेखालून घालायचे प्रश्न आणि पेन्सिल आहे तुमच्याकडे, त्याने तुम्ही लिहून ठेवलात तरी चालणार आहे, पण कोणाला विचारायचं नाही, स्वतःच्या डोक्याने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, कारण अतिशय सोपे आहेत. हा, मी सोडवून देणारच आहेत, आपण उत्तरं सुद्धा बघणार आहोत, पण तरी सुद्धा पेनाने नाही, कुठूनही गाईड किंवा अजून काही असेल किंवा पॅरेंट्स असेल त्यांना विचारायचं नाही. तुम्हाला स्वतःला काय येतं हे समजेल. कळलं? म्हणून सोडवून ठेवा, म्हणजे बघा तुम्हाला कितपर्यंत येतं. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. छान अभ्यास करा, घरातच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक. थँक्यू.